सगळ्यांनो, शुभ संध्याकाळ। मी आशाची शिदोरी या चॅनलवरून बोलते। सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार। ह्या चकल्या करते, लसूण घालून चकल्या करणार आहे मी। त्यासाठी तेलाचं मोहन, 5 वाट्या तांदळाचं पीठ आणि 1.25 वाटी डाळव्याचं पीठ, म्हणजे फुटाण्याची डाळ असते की नाही त्याचं पीठ, त्याचं मिक्सरला करून घेतलं आणि चाळून घेतले। नंतर ही ओवा आणि जिऱ्याची पावडर, नंतर ही धना पावडर, सफेद तीळ, लाल तिखट आणि ही लसणाची पेस्ट, मीठ आपल्याला, ठीक आहे सगळ्यांनो। आणि हे गरम पाणी जास्त करायचं नाही, हाताला सोसवेल असंच पाणी करायचं, जास्त गरम करायचं नाही, चटका बसेल असं। आता हे मोहन पण गरम झाले, आता मी पीठ मळून घेते। पीठ मळून मग तुम्हाला दाखवते। असं आपण भाकरीसारखं मळतो की नाही त्या कन्सिस्टन्सीमध्ये मळायचं, जास्त टाईट नाही, काय मळून घ्यायचं। मी आता ठीक आहे, आता मी पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते परत। आता मी हे सगळे सुके पिठामध्ये सगळे सुके मसाले आपण घेतले होते की नाही ते सगळे मिक्स करून घेतले। आता त्यामध्ये आपण लसूणची पेस्ट केली ती टाकूया, लसणामुळे टेस्ट खूप छान येते। हे सगळं एकजीव करून घेऊया आणि नंतर तेलाचं मोहन टाकूया। तेलाचं मोहन टाकलं की मग मी तुम्हाला पीठ मळून दाखवते, ठीक आहे। मुटका होईल इथपर्यंत चोळलेलं आहे बघा। सगळ्या पिठाच्या कणाकणाला तेल लागलं पाहिजे, तरच ती चकली चांगली येते, खुसखुशीत होते। आता मी हे कोमट पाण्यामध्ये, गरम पाणी घ्यायचं नाही जास्त, आपला हात आपला भाजणार नाही, असं चटका नाही बसणार, असं कोमट पाणी घ्यायचं आणि हे मी पीठ मळून दाखवते। त्यानंतर एक 5 ते 10 मिनिट रेस्टला ठेवते आणि तुम्हाला चकल्या दाखवते। तेल अजिबात शोषित नाहीत, त्या खूप चांगल्या होतात। तर आता आपल्या ह्या एक बॅच जवळजवळ तयार झालेली आहे। मी तुम्हाला ह्या तेलामध्ये तळून दाखवते। थोडंसं ट्राय करूया, तेल तापलं का। ऑलरेडी तेल आता तापलेलं आहे। बघा, छान होतात, खूप छान होतात आणि 1 महिना टिकतात त्या डब्यामध्ये बंद करून ठेवल्या की, अजिबात सॉफ्ट पडत नाही। तेल तापलेलं आहे, आपण आता तळून घेऊया। जास्त गर्दीमध्ये टाकायचं नाही, जेवढं तेल असेल त्या तेलातच त्या टाकायच्या। जास्त गर्दीमध्ये टाकले तर मग त्या फुलत नाही। एकदम करण्याची सोपी पद्धत आहे आणि आता दिवाळीला वगैरे तुम्ही ट्राय करा। अगोदरच थोड्याशा 1 वाटीच्या करायच्या, नंतर प्रमाण वाढवायचं। आता हे जाऊन तळापर्यंत बसल्या की तयार झाल्या समजायच्या। खूप छान होतात, डाएटसाठी पण चांगलं आहे, अजिबात तेल शोषण करत नाही।
प्रमाण बरोबर घेतलं की खूप सुंदर होतात. तर तुम्ही करून बघा. मध्यम गॅसवर मध्यम आचेवर ठेवायच्या, म्हणजे त्या आतून चांगल्या शिजतात, तळल्या जातात. एकदम मोठ्या गॅसवर ह्या आता आपल्या चकल्या तयार आहेत. आता आपण दुसरी बॅच टाकूया. बघा किती छान कलर येतो, खूप सुंदर होतं. सगळ्यांना नक्की करून बघा. कमेंट्समध्ये मला सांगा कशा झाल्या, किंवा तुम्ही कशा करता ते पण मला सांगा. नक्की करून बघा आणि आस्वाद घ्या चकल्यांचा. खूप छान होतात. अगदी तेल तळल्यानंतर हातालाही तेल लागत नाही. बघा आवाज बघा. हो की नाही? बघा तोडून दाखवते मी तुम्हाला एक चकली. बघा अजिबात तेल लागत नाही हाताला. हे बघा अजिबात एक ड्रॉप पण तेलाचा लागत नाही हाताला. खूप सुंदर होतात. तर तुम्ही अशा प्रकारे चकल्या करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. हॅलो सख्यानो, ही अशी आपली आता तांदळाच्या पिठाची चकली तयार आहे.